नमस्कार मंडळी. चला तर पुन्हा एकदा सेट करूया रोजच्या रटाळ आयुष्याकडे बघण्याचा कॉमेडी अँगल. त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. को पावर्ड बाय पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड. तर मंडळी, या भागाच्या शेवटी ठरणार आहेत पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी. आणि त्यासाठी वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, प्रेमाचा त्रिकोण आपल्याला अनेक कलाकृतींमध्ये बघायला मिळतो. आता आपल्या समोर येणार आहे भन्नाट विनोदाचा त्रिकोण. अर्थात आपल्या समोर येत आहेत खानदेशी हिरा श्यामसुंदर राजपूत आणि कॉमेडीतले माणिक मोती पंढरीनाथ कांबळे आणि अरुण कदम. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार सई मॅडम. पुन्हा तो भीतीदायक दिवस आलेला आहे. जसा रात्री मागून दिवस येतो, उन्हा मागून पाऊस येतो, तसा प्रत्येक सोमवार मंगळवार नंतर बुधवार गुरुवार येतो. आणि सोबत अरुण प्याडी ही महाभयंकर जोडी माया नशिबाला घेऊन येतो. अरे बापरे, ते माझ्या आयुष्याला लागलेलं दुष्टचक्र आहे. ते मला सोडतच नाही. मी जिथे जाईल तिथे येतात ते. मी एखाद्या दिवशी जंगलात गेलो ना, तिथे पण टपकतील. त्यावेळेस माझ्या समोर वाघ आला ना आणि त्याच्या पोट भरलेला असेल ना, मी जबरदस्ती त्याच्या जबड्यात चालला पार घशातून त्याच्या जठरापर्यंत जाईल. आणि मग त्या वाघाला म्हणेल, भोग तू आता. आता तू येन ते करा, काय करायचे ते. मला एकटं राहायचंय. मला तणाविरहित आयुष्य पाहिजे. म्हणून मी या मनशांती केंद्रात आलोय. बा इथे मी आहे आणि श्याम सुंदर शांतता आहे. म्हणजे श्याम आणि सुंदर शांतता आहे. अरे ते नसले तर काय भारी भारी सुचत मला. अरे बाप रे. आयुष्य फार सुंदर आहे. आयुष्याच्या बोटीचं शांतता हे बंदर आहे. वा 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 आयुष्य म्हणजे सुखाचं समंदर आहे. वा वा. आणि चिंता हे फार मोठं बवंडर आहे. हा. शरीर हे एक मंदिर आहे. आणि टेन्शन प्रसाद पळवणारा उंदीर आहे. वा 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 वा. गैरी भारी फिलॉसॉफी आहे बा तुमची. क्या बात आहे क्या. पण तुमचे चेहरे जरा ओळखीचे वाटतायत बा. नाही 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 नाही, त्यांच्या एवढं पाठांतर होऊच शकत नाही. होऊच शकत नाही. आणि एवढी शुद्ध भाषा तर नाहीच नाही. हे कोणीतरी तेजस्वी दिव्य पुरुष दिसतायत. बाबा, कोण आहे तुम्ही? टेबा हा बेटा. हा हा हा. बेटा, आम्ही दोघेही दौलतराव आहोत. ते वाले दौलतराव. हा हा हा. ते असं होतं ना. हो. ते वाले. आम्ही या केंद्राचे संचालक आहोत. हा. पण आम्ही कोण आहोत ते महत्वाचं नाही आहे. वा वा अरुण वा. तर तू कोण आहेस ते हा. तर अजिबात महत्वाचं नाही. तू इथे कशासाठी आलायस ते महत्वाचं आहे. बाबा बाबा, मला मनात शांती पाहिजे. 2 जणांनी मला गैरा त्रास दिलेला आहे. त्यांचे थोबडे दिसले ना तर माझ्या डोक्यात तिडीक जाते. माझ्या डोक्याची नस अशी फटफट करायला लागते. त्यांचा विचार जरी आला तर मी पागल होतो. ते दोघे समोर दिसले ना, मी डायरेक्ट त्यांना मारून टाकेन. त्यांच्या भास होतोय मला. इथेच कुठेतरी येते. बालका, शांत हो. शांत हो, चिडू नकोस. अगदी तू योग्य ठिकाणी आलेला आहेस. परत भास झाला मला. परत भास झाला. बालका, हा शांत हो. मनातले सगळे विचार बाहेर काढून टाक. हा. आमच्या या केंद्रात आम्ही खूप अभिनव पद्धतीनं तणावमुक्ती करतो. वा वा. ये बैस. बैस बैस. शांत बैस. शांत बैस. शांत बैस. डोळे बंद कर. दीर्घ श्वास घे आणि डोक्यातून सगळे विचार काढून टाक. आता माझ्या मागून तू आकडे मोजायचे आहेस.
10 10 20 20 30 30 पुढचे तूच मोज. 40 50 60 70 80 90 100 110. बस बस. आता डोळे उघड. बालका काय दिसते? नाही सगळं दिसतंय पण तुम्ही कुठे दिसत नाही हो. अरे आम्ही लपलो इकडे. अरे ऐक 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 मी ना माळीच्या माळ्यात नाही लपलेलो आहे. आणि मी खांडवनात अजिबातच आलेलो नाहीये. अरे बाबा काय चाललंय? लपाछुपी खेळायची आहे का आपल्याला इथे? काय मस्करी करताय गरीबाची तुम्ही? उलट प्रश्न विचारू नको. आणि शांती कळवायची इथे आलेला आहेस ना? हो 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 मग शोध. हो हो शोधतो. अरे बापरे कुठे असतील? हा त्या 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 खुर्चीच्या मागे असतील ते. हा बाबा तिकडे असतील कुठे तरी. आम्ही जिंकलो. अरे काय जिंकलो चालू आहे तुमच्या? असं लपाछुपी खेळून मला शांती मिळणार आहे का? अरे काय चालू आहे? हा काय बालिशपणा आहे? तोच बालिशपणा इथे करायचा आहे. म्हणजे त्याचेच तर आपल्याला पैसे मिळतात इथे. हे बघ मला सांग, लहान असताना आपल्याला कुठले ताणतणाव होते का? नाही. नाही ना. नाही. मग तसंच आज आमच्या या केंद्राची पहिली अभिनय पद्धत आहे. चला चला पुन्हा एकदा लहान होऊया. चला कपडे काढा. हा? कशाला? अरे पुन्हा लहान आपल्याला व्हायचंय ना. हा. लहानपणी कसे आपण नंग पुंगू असायचो. अगदी तसंच करायचंय आपल्याला. नाही आपण मनाने किती बी लाख लहान हो पण कपडे काढल्यानंतर मोठे दिसून. नाही म्हणजे कसं वाटेल ते? गंधपटक दिसेल ना ते. गंधपटक काही गंधपटक दिसत नाही. नाही. हे बघ मी नाही काढले कपडे. नाही मला करायचे पण नाही, मला बघायचे पण नाही बाबा. माझं म्हणणं ही पद्धतच नको. चला लहान होऊ या नकोच. दुसरं काहीतरी वेगळी पद्धत बरं सांगा. ठीक आहे, हरकत नाही. आपण एक वेगळी पद्धत आजमावून बघूया. ये बैस. बसू. शांत बैस. हा डोळे बंद कर. बघ माझी आठवण येते का? दीर्घ श्वास घे. आणि आता हा एखादी कमनीय बांधाची स्त्री जर का तुझ्या समोर आली तर तू तिला डोक्यातून काढून टाक. मन मोकळं कर. एकदम शांत हो. एक स्त्री केस धुवून बाहेर आलेली आहे आणि खिडकीत येऊन ती तिचे केस वाळवत आहे. अशी एखादी मदमस्त स्त्री जर तुझ्या डोक्यात आली असेल तर तिला डोक्यातून बाहेर काढ. आता तू असा विचारच करू नकोस की तू स्विमिंग पुलाच्या किनाऱ्यावर बसलेला आहेस आणि पाण्यातून एक सुंदर अशी तरुणी बाहेर येते आणि आपली केस झटकते आणि झटकल्यानंतर ती थंडगार पाणी तुझ्या अंगावर उडत. असं जर का तुला वाटत असेल तर ते डोक्यातून काढून टाक. अरे काय काढून टाक? सगळं काही तर घुसाडताय तुम्ही मनात. माझ्या डोक्यात एक पण पोरगी नव्हती. 3 घुसाडल्या तुम्ही आता. आणि त्या जायचं नावच घेणार नाही आता. अहो आधी मला पहिले काहीच दिसत नव्हतं. एकदम निर्विकार होतो मी. आता सगळं दिसतंय. आणि ते जायचे नावच घेत नाही नाव. काय बाबा तुम्ही? अरे तुमचे कॅरेक्टर काय? तुम्ही करता काय? अरे वेगळं काहीतरी करा ना. मी खूप अपेक्षेने इथे आलोय हो. हे पण रोज खूप अपेक्षा घेऊन येतात. पण आपण काही वेगळं करतो का? तू शांत हो. डोळे बंद कर. केले. बघ माझी आठवण येते. डोळे उघडे ठेवून करायची काही पद्धतच नाहीये का? अरे डोळे उघडे ठेवून करिअर निवडायचं असतं रे. आणि उलट ते नेमकं ते चुकीचंच निवडलंय. डोळे बंद कर. करतो बंद कर डोळे. करतो आणि माझी आठवण दीर्घ येते का? आणि दीर्घ श्वास घे. आता आपण तणाव मुक्तीचा मंत्र म्हणणार आहोत. आमच्या मागून म्हण. 2 पाव भुर्जीला सॅल्यूट मारू.
आपल्याला तुम्ही म्हणते ना मी संचालक फिंचालक काही बघणार नाही. तुझे केस आणि तुझी दाढी अशी यांची घट मारीन ना आणि तुमच्या मागे चावणारा कुत्रा पडवेन मी. पण बाय ना हा मंत्र इथपर्यंत पोहोचलेला आहे का? अरे या मंत्रामुळे तर पागल झालोय मी. अरे नीट काहीतरी दुसरं सांगा ना काहीतरी बाबा. मला मला मनशांतीची खूप गरज आहे हो. पण तुमच्या पद्धती आहे ना खूपच वेगळ्या आहेत हो. म्हणजे डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या हे 2 डायलॉग सोडले तर मला मी नेहमीच स्किट करतोय असंच वाटतंय. म्हणजे वेगळं काहीतरी करा ना. हरकत नाही, वेगळं करूया. बस बस, डोळे मीठ. डोळे मीठ, बघ दीर्घ श्वास घे. आता तुझ्या नागपुडीवर तुझं एक बोट ठेव. आता माझ्या मागून तुला करायचे आहे. हा ब्या! मेंढा पंढरी. तुम्ही इथे मनशांती केंद्रात पोहोचले का रे? अरे बाबा 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 भलते पोहोचलेले रे तुम्ही. तरी हा सुरुवातीला टेबा म्हटला होता ना, टेबाच मला डाऊट आला होता. हा, अरे मला शांती पाहिजे म्हणून मी इथे आलो होतो रे. अरे मला शांत झोप पाहिजे म्हणून मी आलो होतो ना रे. शांत झोप हवी होती तुम्हाला. हा. मग आधी आल्याला सांगायचं ना. 1 मिनिट, हे काय आहे? दांडव. पुढचा अर्धा पाऊण तास आता तो शांत झोपणार. यो वसारा आम्हाला सोडून इकडं राहिला होता. अरे शरीरापासून आत्मा वेगळा होऊच कसा शकतो? आता तुम्हाला वेगळं ए, ए, करतो. ए, काय म्हणले काय? वा 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 क्या बात है. श्यामदादा गेल्या जन्मी तुम्ही खूप पुण्य केलं असणार त्यामुळेच तुमच्या मागे या जन्मी हे दुष्टचक्र लागलंय. आणि या दुष्टचक्रामुळे आम्हाला खूप सुखप्राप्ती होते, खूप हास्य प्राप्ती होते. क्या बात. सुपरहिट. सई काय म्हणशील? आमच्या विनोदी अंतर्मनाला भलती शांती मिळाली बाबा. धन्यवाद. हसून हसून जीवनी दुखायला लागली आहे. फार सुंदर संकल्पना होती. तुम्ही भयंकर इंटरेस्टिंग दिसताय दोघेही. कॉस्ट्यूम आणि हेअर मेकअप डिपार्टमेंटला माझा सलाम. श्यामदादा फार सुंदर, मजा आली. आणि तुमचं आता इनसेपरेबल कॉम्बिनेशन आहे आणि आम्हाला ते तुटलेलं आम्हाला पण बघवणार नाही कधी. त्यामुळे हे दुष्टचक्र असंच सुरू राहू दे. ए, वा. मजा आली खूप. वा. प्रसादा. श्याम्या, कसं आहे की हे दोघं कितीही वेगवेगळे गेटअप करून आले तरी आपल्या ऑडियन्सला माहितीच आहेत की हे पॅडी आणि अरुण आहेत. पण तुझ्या कन्व्हिक्शनमुळे काही क्षण आम्हालाही त्याचा विसर पडायला तू भाग पाडतोस आणि ते फार महत्त्वाचं असतं. एका मागच्या एका स्किटमध्ये तू म्हणत होतास की क्रिया प्रतिक्रियाचा खेळ आहे तुमच्या दोघांचा स्किट. ते तंतोतंत आज तुम्ही खरं करून दाखवलं. त्यामुळे जसं सई म्हणाल तसं की काय तो शब्द होता, इनसेपरेबल. म्हणजे ते इतकी विणूया अतूट नाती आहेत तुमच्या तिघांची की ती वेगळी होऊच शकत नाहीत. त्यामुळे त्याचा गोडवा आहे खूप आणि फार फार बहारदार सादरीकरण होतात. खूप मजा आली. थँक्यू सो मच. मंडळी, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आलाय लग्नाच्या हॉलमध्ये नवरी पळवायला. ज्यात त्याला मदत करतायत भांडूपचा शशी कपूर, निखिल बने आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. बघूया तिथली धमाल. हॅलो हॅलो. हा आम्या पोचला मंदिरात. 1 नंबर भाई, 1 नंबर. अरे कुठे आहे काय, कुठे आहे भाई? गौरवच्या आयटमचं लग्न आहे ना, तिथे आलोय भाई. इथना त्याच्या आयटमला पळवणार, मग डायरेक्ट मंदिरात गौऱ्याबाईचं लग्न. भाई हा प्लॅन लक्षात ठेव, नाही तर लय मोठा फाचाडवला का आधी सांगतोय. तू फोन ठेव यार, फोन ठेव. येतो आम्ही. ठेव फोन. ए गौऱ्याबाई यार, हे वहिनी कुठे आहेत? येणार आहे, ते बोलले मी येणार आहे म्हणून. हा हा. आणि टांग दिली तर? अरे पनवती नीट बोल ना. ती येणार आहे, कळलं? तू अंगठी आणलीस? हा भाई आणले ना. अंगठी आणले, हार आणलाय. हार आणले. तू फोनवर बोल, फोनवर बोल. हां. हॅलो अँड वेलकम.
हॅलो हॅलो वेलकम हा. ॲक्च्युली मी खूप टेन्शनमध्ये आज कारण आज माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न आहे हा अरे काय खुश होता माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न आहे अरे काय माझ्या वाईट आउट टापला तुम्ही लोक यार गापा माझी गर्लफ्रेंड नम्रता तिचं आज लग्न आहे तर ती मला काय बोलली गौऱ्या लग्नाच्या दिवशी तू मांडवाच्या बाहेर ये मी तिकडनं पळून येईल आपण दोघं पळून जाऊन लग्न करूया त्यामुळे मी सगळी तयारी करून ठेवली देवळामध्ये ती आली ना की तिला घेऊन मी पळून जाणार आहे तिची छोटी बहीण शिवाली येणार आणि ती आम्हाला सगळा प्लॅन सांगणार जीजू 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 फ्रेश असं वा ओ माय गॉड किती किती हँडसम जीजू आहेत माझे माझ्या ताईची चॉईस म्हणजे ना एक नंबर ए एक मिनिट तू शिवाली आहेस ना हो नम्रताची बहीण हो जीजू हे कोण हे कोण म्हणजे हे मी तुझा खरा जीजू आहे हा हा ना हा मी खरा जीजू आहे मी आणि नम्रता पळून जाणार आहोत आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा टाना अच्छा तुम्ही जीजू आहेत हा. नाही म्हणजे माझ्या ताईची चॉईस आहे ना लहानपणापासून एकदम वय नाही ग आमचं प्रेम आहे एकमेकांवर कळलं काय आमचं प्रेम आहे प्यार अंधा होता आहे नाही नाही ते ठीक आहे मी माझ्या ताईबद्दल सांगते हो हा. माझी ताई ना अशीच आहे लहानपणापासून म्हणजे ती लहानपणी झूला सहलीला गेली होती ना तेव्हा सगळी मुलं वाघाकडे बघत होती आणि एकटी वेडी माकडाकडे बघत होती वाघ सोडून माकड बघत होती म्हणजे तू बसतो का गप जरा आणि का मी माकड आहे मी माकड दिसतो तुला नाही नाही जीजू मी वेडी आहे का तुम्हाला माकड बोलायला हा. पण जीजू हा तुमच्या सोबत जो वाघ आलाय ना त्याच्याकडे बघा ना एकदा केवढा हँडसम आहे डॅशिंग आहे गोरा गोरा पान गुलाबी ओठ गुलाबी गाल गोंधळलेला चेहरा पुढचं वाक्य आठवेल की नाही याच्या टेन्शन मध्ये पाणावलेले डोळे अरे 21 दिवसांचा उपवास केलेला वाघ आहे तू शिकारी पण टपली मारून शिकार करेल ह्याची असा आहे हा तुला वाघ दिसतोय नाही गौऱ्याबाई काय? गौऱ्याबाई यार इज्जत नको ना काढू थांब ना यार काय झालं एवढ्या वर्षांनी एवढी टवका पोरगी आपलं कौतुक करते यार. एक मिनिट बाहेरचे जिजू इकडे या एक मिनिट बाहेरचे जिजू म्हणजे ते आत पूजेला बसले आहेत ना मंडपाच्या हा. आत ते आतले जिजू आणि तुम्ही बाहेर आहात ना म्हणून तुम्ही बाहेरचे जिजू आता इकडे या तुझी कॉमेडी म्हणजे ना आहे काय म्हणाला हा, ते हे, काय म्हणालास ट- 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 टवका ऐक. अडवलंय मला काय झाले तुला अडवलंय मला ए कोळशेवाडी युनिव्हर्सिटी ते अडवले नाही आवडले मला असं आहे ते जिजू हा ए गौऱ्या यार हा. थांब ना तू मध्ये मध्ये येऊ नको ना 2 मिनिटं थांब ना काय झालंय तू आपल्याला एवढं प्रेमाने वाघ बोलली हा तर रिटर्न मध्ये आपण काहीतरी बोलायला पाहिजे ना म्हणून आपण टवका बोललो टवका नाही चाललंय म्हणजे तुमचं? टवका इतका भारी शब्द आहे ना तुझ्या या टवका शब्दावरून मला कळतंय की तुझा शब्दकोटा किती गहन असेल ते. अरे काय चाललंय तुमचं हे मी या स्किटचा मेन हिरो आहे सिच्युएशनचा हिरो मी आहे मी भाई तू हिरो आहे ना हा. मग तशी ऍक्टिंग कर ना आणि जिजू मला ना हिरोपेक्षा त्याचे मित्रच जास्त आवडतात हो काय? हो खरं तर तेच चार्मर असतात बरं का तुमच्या मित्राकडे बघा ना जरा एक मिनिट हा. ह्या मंचावर फक्त एकच चार्मर आहे आणि तो म्हणजे मी एक विशेषण मला मिळालंय ते मी कोणाबरोबरही शेअर करणार नाही कळलं बरं तू इथं कशाला आलीये तुझ्या बहिणीने काय निरोप दिला सांगशील की नाही अय्यो हो हा. त्याच्यासाठी आली आहे ना हा. हो हो हा. जिजू दीदीने ना तुमच्यासाठी चप्पल नाही नाही चिठ्ठी काढा ना ही चिठ्ठी लपवायची जागा आहे जिजू तुम्हाला नाही माहिती मी कुठे कुठे काय काय लपवते काढा यो हा. भाई भाई चिट्ट्या तुझ्या बहिणीने दिले नम्रताने हा
ई. चिठ्ठी लय फिरून आलेली दिसते. गौऱ्याबाई बने गौऱ्या मोठ्याने वाचा का ना वाचता? हा. प्रिय, आज आपण पळून जाऊन लग्न करणार आहोत. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू प्रमोद. प्रमोद. प्रमोद प्रमोद कोण? सॉरी ती माझी मावस बहीण पण आज पळून जाणार आहे ना, तिची चिठ्ठी दिली चुकून. तुमच्या घरात काय धावण्याची स्पर्धा आहे? नाही तुझी नाही. बहीण पळून चालले, मावस बहीण पळून चालले, तू या बनेवर लाईन मारतेस. काय बोलला? ए हात खाली कर. नाही. मग नाव काय घेतलं? बने. व्हॉट अ स्वीट नेम. बने. एक मिनिट, बने हे नाव नाहीये, आडनाव आहे. त्याचं खरं नाव गोटे आहे. काय सुंदर नाव आहे. काय? गोट्या बने. ये बाई तिने डायरेक्ट नाव घेतलं आपलं. ए भाजीत भाजी मेथी ती शिवाली अरे आपल्या. थांब ना, थांब ना, तुम्ही कुठं जुळवताय? माझं जुळवायचं आहे. तिने फक्त तुला नाव विचारलंय. ए बाबा सांग ना, प्लॅन सांग ना, तुझी बहीण कशी येणार आहे, प्लॅन सांग ना. अय्यो, हो ते सांगायला आले होते की नाही. हा. जिजू इकडे या. बने ये. हा. कम ऑन. तर आपला प्लॅन असा आहे, ताई आणि आतले जिजू पूजेला बसलेले असणार. बरोबर. ताई हळूच आतल्या जिजूंच्या कानात सांगणार की मला वॉशरूमला आली आहे. ताई वॉशरूम जवळ जाणार. हा. मी स्वतः तिथे ताईसारखी सेम साडी नेसून वॉशरूम जवळ उभी असणार. ओके. ताई आतल्या जिजूंच्या बाजूला जाऊन बसणार. मी वॉशरूमच्या बाहेर येणार आणि बाहेरच्या जिजूंबरोबर पळून जाणार. येस. पण तुला कळते का, मला तू नकोच आहे. त्याच्या मित्राला तू पाहिजे. गप्पा 2 मिनिटं यार, 2 मिनिटं गप्पा बस ना. नम्रता कशी येणार ते सांग ना ग. सॉरी जिजू सॉरी, माझं ना गोंधळ झाला. हा समोर आला ना की हो काय? का नसतेस तू? जिजू काय झालं? जिजू हा. आज गाणं वाजायला लागलंय. जिजू गाणं? गाडी चालू झाली आता. म्हणजे माझ्या नम्रताचं लग्न झालं. नम्रता. जिजू काय काय? नका जिजू नका. काय? जिजू नका टेन्शन घेऊ. हा. आमच्याकडे एक पद्धत आहे. कसली? कसं होत हा. आहे, आधी गाणी वाजतात, हा. मग विधी होतात, हा. आणि मग सगळं होतं. जिजू तुम्ही लय लकी आहात. आमची तायडी असली नाचते काय सांगू. फक्त ताईच नसते. अरे तू पण भारी वळवळते. आपल्याला जर पार्टनर मिळाला ना, हा. तर आपण याच्याहून जास्त वळवळते. अरे मग चल ना. अरे गप्पा रे, जरा गं, ए, थांब ना, ए, थांब ना. थांबा ना यार. काय चाललंय तुमचं यार? रे मला तुम्ही लोक नको आहे रे, मला माझी नम्रता पाहिजे. नम्रता. हा कोण आहे? हे मी गौऱ्या. अरे अरे गौरव तू इथे काय करतोय? आपलं लग्न ठरलं ना, आपलं ठरलं? पळून जायचं. अरे हो. हा. अरे सॉरी, मी ते नाचता इथे आले. हा. ऍक्च्युली काय झालं, तिथे ना पुंगी वाजते. आतला नवरा माझा पुंगी वाजवतोय आणि मी नागिन झालीये. असं नको करू. अरे हो. असं नको आता करू. जर मी आतमध्ये गेले नाही ना नागिन म्हणून, हा. तर तो खवळेल. असं नको करू. का? तो आयत्या बिळावर पुंगी वाचवेल. मी तुझा खरा रागी आहे, कळलं काय? अरे पण मला जायला लागेल गौऱ्या. नाही, नाही. ऐक ना, जस्ट डान्स सुरू झालाय. डान्स संपवते आणि मग मी येते. नको रे. नमा. नमा, थांब ना. अरे दोघांनी मारा कुठेतरी जाऊन. ती गेली परत. जिजू नका ना टेन्शन घेऊ. अरे बाबा आमचं चाललंय तर चालू दे ना. गप बसा जरा. बने हा. तू लई झाक डान्स करतो. आय लव्ह यू. परत बोल. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू शिवाली. आपण पण तुझ्या जाम प्रेम करतो शिवाली, जाम प्रेम करतो शिवाली. हा. विल यू मॅरी मी? यस आपलं Yes. लग्न झालं. माझी अंगठी दे. ती अंगठी माझी आहे. मी माझ्या अंगठी दे. नाही जिजू. नाही ती जिजू. माझ्या नमासाठी आणली. माझी अंगठी दे. जिजू हा, काय? हमारा प्यार पक्का आहे. अंगठी फसली आहे. मी काढतो ना, लगेच नाही. ढिला होईल. इकडे दे. नाही सोड. नाही माझी अंगठी. माझी जिजू. अंगठी. नाही. बने माझं बोट. कावड्या.
गौऱ्या तू मला मार. वहिनीच्या पत्राला हात घातला नाही, माझी अंगठी घेतो तुम्ही. आई शपथ गौऱ्या मगातपासून बघतोय मित्र मित्र म्हणून लयच करतोय तू. आई शपथ सांगतो बने. ती तुझी आता वहिनी आहे कळलं ना भाई. जास्त नाटकी नाही करायची. हा, नाही करत. पण ऐक ना, आपलं काय ठरलं होतं, नम्रता तुझी वहिनी होणार आहे ना, आता हिलाच तू माझी वहिनी केलंस. झाले ती आता वहिनी ना. नाही, मला नाही माहित. मला माझी नम्रता पाहिजे, मला माझी नम्रता पाहिजे, आत्ताच्या आत्ता पाहिजे. तू लग्न केलंस? आपलं ठरलं होतं की आपण दोघांनी पळून जाऊन लग्न करायचं. मी इथं सकाळपासून उभा आहे. हा, गौऱ्या तू सकाळपासून उभा हा. आहे. गौऱ्या तुला भूक लागली असेल ना रे. हे घे माझ्या लग्नाची बुंदी खा. माझे लाडू फोडून मला बुंदी देतेस? मला ही बुंदी नाही पाहिजे. मग नका खाऊ ना. नाही, मला बुंदी सकट नम्रता पण पाहिजे. गौरव काय बाळा, हा. नम्रता तुझी बायको होणार होती, हा. पण ती आता माझी बायको झाली आहे. एवढं गोड नको बोल रे. का बस. एवढं गोड काही सवय नाही मला. हा नमा, मला माझी बायको पाहिजे म्हणजे पाहिजे बस. आई काय झालं, तुझी ही जी सिच्युएशन आहे, तुझी ही जी परिस्थिती तयार झालेली आहे, त्याच्यावरती मला एक ताजी ताजी कविता सुचली आहे. ऐकू का तुला? हा, सांग. मला माहिती तू ऐकायच्या मनस्थितीत नाहीयेस, पण मी ऐकवल्याशिवाय राहणार नाही. तर कविता अशी आहे की प्रयत्न चांगला होता मित्रा पण आयटम हातची गेली. प्रयत्न चांगला होता मित्रा पण आयटम हातची गेली. बघ परत प्रयत्न करून जर खरंच संधी आली. फिल्टर पाड्याचं बच्चन असशील तू, पण तुला सांगितलं नाही का कोणी? माझं नाव संकर्षण आणि गाव जगात जर्मनी, भारतात परभणी. वा जीजू. तू निघ, नाहीतर मी ह्याला मारून टाकीन. निघ नम्रता, त्याला घेऊन निघ. निघ लवकर. शिवाली या आपल्या भावाच्या पाया पडूया. या नाग्याच्या काय पाया पडायचं, चल. क्या बात है, सुपर हिट. गौरव, मी अनाऊन्स तर असंच केलं होतं की फिल्टर पाड्याचं बच्चन गौरव मोरेचं स्किट आहे म्हणून, पण तू सोडून बाकी सगळेजण मुख्य भूमिकेत होते या स्किटमध्ये. आणि तुम्ही दोघी खरंच सख्या बहिणी शोभता बरं का. क्या बात, काय नाचलात, अफलातून. मजा आली. बघूया हास्यरसी काय म्हणतायत. सई. फारच धमाल परफॉर्मन्स होता. आय थिंक या परफॉर्मन्सच्या निमित्ताने एक छुपी जोडी आपल्याला मिळाली, ती म्हणजे नम्रता आणि शिवाली. कारण दोघींचा मॅडनेस इतका जास्त आहे आणि तो जेव्हा मिसळेल तेव्हा फारच मजा येईल. बने, फारच सुंदर, फार मजा आली. तू आज ज्या प्रकारे तुझा आवाज वापरलास, तुझी बॉडी लँग्वेज, सगळंच फारच सुंदर होतं. गौरव मोरे, तुमच्याकडून चार्मर ही पदवी मी कोणाला घेऊ देणार नाही. एकच चार्मर आहे आणि तो तूच आहेस आणि तो तूच राहणार आहेस, हे लक्षात ठेव. फार मजा आली, खूप छान संकल्पना होती. संकर्षण, तू येऊन 4 छान लावलेस, फारच सुंदर. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच. बरं, ही कविता जी ऐकवलीस ती तू लिहिलीस का स्किट मधलीच आहे? नाही नाही, मी आत्ता मला अगदी ताजं आल्यावर कळलं, मग काय थोडं मग लिहिले आपले ते. तूच लिहिलीस? हो, हो. वा वा, क्या बात आहे. संख्या, मी संकर्षणकडे जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा मला 96 साली मुंबईत स्ट्रगलसाठी आलेला प्रसादोक फार प्रकर्षाने आठवतो. मी जेव्हा जेव्हा त्याच्याकडे बघतो तेव्हा मला त्याच्यात तीच पॅशन दिसते, तीच ऊर्जा दिसते, तीच तळमळ दिसते जी 20-22 वर्षांपूर्वी, 23-24 वर्षांपूर्वी माझ्यामध्ये होती. आजही ती माझ्यात आहे, पण त्याच्याकडे बघितल्यानंतर मला निश्चितपणे माझा भूतकाळ आठवतो. आणि हा जर माझा भूतकाळ असेल तर तुझा भविष्यकाळ खूप उज्ज्वल आहे मित्रा. थँक्यू प्रसाद, थँक्यू. मला फक्त एक आम्ही तुमचे फॅन आहोत, आमचं कुटुंब हा कार्यक्रम बघतं, ह्याच्या पलीकडे तुम्ही गेलेला आहात. मी मगाशीच सरांना सांगत होतो की त्यांनी त्या दिवशी ते स्किट केलं, माझे बाबा वयवर्ष 60, फॉर नो रिझन घरामध्ये पुढचे 8-10 दिवस 18 कोटी असं उगीच म्हणत होते. फॉर नो रिझन. का त्यांना का ते म्हणावं असं वाटत होतं माहीत नाही. येता जाता स्वयंपाक जेवायला वाढले 18 कोटी विनाकारण. आणि सई, मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझी आई ना त्या ऑडियन्समधली आहे जी टी व्हीशी बोलते. आणि आमच्या घरात अशी श्रद्धा आहे की आई ज्या पात्राशी बोलते ते पात्र सुपरहिट असतं. माझी आई म्हणते टी व्हीला की आज काय घातलंय सई बहिणी, अच्छा
आता उठली वाटतं खुर्चीहून. हां, हे असं ती बोलते. तर हे जे तुम्ही ह्या कार्यक्रमातनं पोचलायत ना, ते मला फार जास्त कौतुकास्पद वाटतं. आणि प्रसाद दादाविषयी तर मला नितांत आदर आहे. म्हणजे तो फारच सर्व गुणसंपन्न आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण नवीन घर बांधतो आणि घर बांधल्यानंतर आपल्याकडे पूजा सांगायला गुरुजी येतात. ते पूजा सांगून निघून जातात. आपण म्हणतो घर पवित्र झालं, छान छान. तर असं अनेक तरुण कलाकारांच्या करिअरच्या घराची पूजा सांगितलेल्या गुरुजींना नंतर काही ती शेखी मिळवण्यात इंटरेस्टही नसतो की हां ह्याची पूजा आम्ही सांगितली. त्यांच्या कामाला लागतात, त्यांचं ते रुटीन असतं. असे 2 पुजारी आहेत ज्यांनी अनेक कलाकारांच्या करिअरची घरं त्यांच्या मंत्रोच्चारांनी पावित्र्य त्याच्यामध्ये आणलेले आहे. आणि ते 2 गुरु म्हणजे सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे. म्हणजे माझ्या आयुष्यात मुंबईत मी पाऊल ठेवल्यानंतर पहिलं डिरेक्शन मला सचिन गोस्वामींनी केलं. मी आज पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटलो मी पाया पडलो, कारण ते खूप मनापासून आहे. काय काहीतरी असलेल्या माणसाला ते स्थान देणं ही काही वेगळी गोष्ट नाही आहे, पण काहीतरी नसलेल्या माणसामध्ये ते घालून त्याला त्या जागी नेऊन बसवणं हे जे कौशल्य आहे या दोघांमध्ये ते अफलातून आहे. अफलातून आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट बोललास. आणि त्याच्यामुळे सचिन मोटे आणि गोस्वामी हे ते मंत्रोच्चारांनी घर पावित्र्य करणारे ऋषी आहेत, जे नंतर विसरून जातात की ही पूजा आम्ही केली होती. चल चल तेरा घर बनता रहे. मी या कार्यक्रमाचा प्रामाणिक प्रेक्षक आहे आणि मी हे जेवढी वर्ष हा यज्ञ चालत राहील मी हा पाहत राहणार कार्यक्रम. फॉर नो डाऊट अबाउट इट. थँक्यू सो मच. इतक्या सुंदर शब्दांसाठी, कॉम्प्लिमेंटसाठी थँक्यू सो मच. मंडळी, वर्षभराची मेंबरशिप भरून 4च दिवस व्यायामाला जाणारे डोनर प्रत्येक व्यायामशाळेला मिळतात. असाच एक डोनर आणि व्यायामशाळेतली ट्रेनर आता आपल्या समोर येते. अर्थात आपल्याला लाफ्टरचा एक्सरसाइज घडवायला येते सुपरहिट जोडी प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव. मला काय माहिती सर, माझा मला काय माहिती नाही सर. मी सांगतो नाही मला काय एक मिनिट सर. मला माझ्या जिमचे पैसे परत द्या. म्हणजे द्या. मी बोलतो ना सर. नाही मला नाही लावायचे. मला जिमचे पैसे परत द्या. 1 मिनिट सर. तुमचं नाव सांगा सर प्लीज. माझं नाव तसं प्रसाद खांडेकर आहे, पण सगळे प्रेमाने मला दौलतराव बोलतात. काय उपयोग नाही म्हणा, आता भाऊ आहे म्हटल्यावर काय सोडून जाऊ. प्रसाद खांडेकर आहे तुमचं नाव आहे ना? आहे सर. भरलेत. 1 वर्षाचे पैसे भरलेत. मला परत पाहिजे. सर आमची पॉलिसी कशी आहे, एकदा वर्षाचे पैसे भरले ना की ते परत नाही मिळत सर. अहो पण मला माहिती नाही. मला आत्ताच्या आत्ता पैसे परत पाहिजे म्हणजे पाहिजे. मला काय माहिती नाही. बायको. हा बायको. हॅलो खांड्या. कसं बोलते का नवऱ्यासोबत डायरेक्ट खांड्या. बापरे, जिमचे पैसे परत घ्यायचे आधीच सांगते तुला. हा गेल्या 4 वर्षात 4थ्यांदा जिम लावतोयस तू. प्रत्येक ठिकाणी फक्त 6 दिवसच गेलायस आणि गेल्या वर्षात फक्त 1च दिवस गेलायस. कळलं? पैसे परत पाहिजे मला. कळलं खांड्या? हा मी करतो. दे ना यार पैसे परत. 1 मिनिट. मला नाही. मला जिम मला पैसे परत दे. ग्राहक न्यायालयात तक्रार करे ना. नाही सर. मी 1च दिवस जिम लावला आणि वर्षभराचे पैसे मला फसवून घेतले. एकदा मॅडमशी मला नाही माहिती. 1 मिनिट थांबा सर. मला पैसे परत पाहिजे. हॅलो मॅडम. तुम्ही प्लीज इथे या ना. हे ऐकत नाहीयेत मॅडम. प्लीज या. अरे जा बोलो मॅडम बिडम कोणालाही बोलो. कळलं? मॅडम. इथे बायकोला तोंड मला द्यावं लागणार आहे. येऊ दे तुझी मॅडम बिडम. कोण मला नाही फरक पडत. मोठ्या मॅडम बिडम कुठला मॅडम मला नाही फरक पडत. मॅडम मला आत्ता जास्त पैसे बायको माझी घरी. एक्सक्यूज मी. मॅडम. येस. हे खांडेकर आपल्या सेंटरचे मेंबर आहेत. ते वर्षभराचे पैसे भरले ते मला प्लीज यू मे गो. मॅडम पण ते आय पैसे कॅन हँडल दिस सिच्युएशन. प्लीज गो. मॅडम प्लीज गो. Please go. Hello sir. How are you? I am गुडगुडीत. Sorry? I am good. Okay. So basically what is your problem sir? Who are you? Who are you? Who are you? Who are you? ॲक्च्युली मी या जिमची ओनर आहे. बेसिकली मी ट्रेनर होते, पण जिमच्या मालकाशी माझे खूपच चांगले संबंध असल्यामुळे, जुनं रिलेशन असल्यामुळे त्यांनी मला पार्टनर बनवून घेतलं. कोणालाही आवडेल तुम्हाला पार्टनर बनवून घ्यायला. एक्सक्यूज मी. नाही. सो टेल मी मिस्टर खांडेकर,
काय 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 हाक मारली तुम्ही? खांडेकर. मला आज कळलं माझ्या आडनावात एवढा ग्रेस आहे. मला आजपर्यंत कोणी तसं खांडेकर असं नाही बोललो. रिअली? सगळे नुसतं ए खांड्या ये ना ए खांड्या खांडेकर. ओके. तुम्ही आजपासून स्वतः इथे ट्रेनिंग देणार आहात? येस ऑफकोर्स मी स्वतः ट्रेनिंग देणार आहे. आणि जर तुमच्यासारखा इतका देखणा कस्टमर असेल तर मला पर्सनल ट्रेनिंग द्यायला नक्कीच आवडेल. आणि मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे. सो प्लीज मला फर्स्ट ऑफ ऑल तुमचा प्रॉब्लेम कळू दे. म्हणजे निक्सशी तुमचं काय बोलणं झालं? निक्स? निक्स बने तो हाडक्या? येस. मेंबरशिप बद्दल. ओके एक्झॅक्टली वॉट? मी ते 1 वर्षाची मेंबरशिप घेतली आहे ना. हा मग ती मला आता 2 वर्ष करायची आहे. त्याच्याबद्दल मी बोलत होतो. So sweet of you. So sweet of you. I just love that men who are very conscious about their health. आणि तुम्ही तसेच आहात. तुम्ही स्वतःच्या शरीराची काळजी घेताय मिस्टर खांडेकर. थँक्यू. म्हणजे तुम्ही पहिले असे पर्सन आहात जे आमच्याकडे 2 वर्षाची मेंबरशिप घेतात. थँक्यू. पेमेंट लगेच देताय ना? पेमेंट लगेच देताय ना? हां हां. ओके प्लीज. नंबर हा नंबर डायरेक्ट 9867 पासवर्ड नंबर. ओ येस प्लीज. खांडेकर तुम्ही सोना पॅकेज घेतलंय का? सोना पॅकेज. आय मीन टू से सोना बाथ स्टीम बाथ. येस ते पॅकेज घेतलंय का तुम्ही तुम्ही? स्वतः असणार तिथे? येस ऑफकोर्स मी स्वतः असणार आहे. मला पाहिजे. ओके मी ऍड करते. येस मी. येस येस. आणि सर व्हॉट अबाउट मसाज? ते पण आहे? येस ऑफकोर्स. तुम्ही देणार? Excuse me. मसाज? Please give me a break. ना म्हणजे मसाज तुम्ही स्वतः देणार? येस ऑफकोर्स मी स्वतः देणार. म्हणजे ऍक्च्युली माझे एक्सपर्टीज आहेत तिथे त्यामुळे नाही नको नाही पण सगळं काही माझ्या देखरेखीखालीच होणार. ऍड करा मसाज पण ऍड. ओके येस येस. ओके सो फायनल पेमेंट आपण आताच करून टाकूया. ठीक आहे. नंबर 9867 सर पासवर्ड सर. या. हां ओके सर तुमचं फुल पेमेंट झालेलं आहे आणि आता तुम्ही 2 वर्षासाठी आमचे मेंबर झालेला आहात सर. सो नाऊ विल स्टार्ट विथ द एक्सरसाइजेस. अरे व्हाय नॉट. Okay. येस येस व्हाय नॉट. चालू करूया आपण. येस येस. ओके लेट्स स्टार्ट. फर्स्ट वी हॅव टू बर्न अ फॅट फास्ट. लेट्स स्टार्ट खांडेकर फास्ट. कम ऑन तुम्ही बघताय का माझ्याकडे? फास्ट. अहो डायरेक्ट खांडेकर झालं. हां मग खांडेकर ते अजिबात बोलण्यात वेळ घालवायचा नाही. पटकन एक्सरसाइज सुरू करायची. एक्सरसाइज पहिला आपण वॉर्म अप करूया. ही पायरी आहे ह्याच्यावर तुम्हाला अप डाऊन करायचं आहे. अप डाऊन. अरे सोपं आहे. हे काय बघा. कम ऑन अप डाऊन. किती सोपं आहे. झालं एकदाच. मी स्टॉप म्हणेपर्यंत करायचंय हे. मी स्टॉप म्हणेपर्यंत करायचंय. जमेल ना तुम्हाला? येस येस व्हाय नॉट. आय एम फिट ॲब्सोल्युटली फिट. ओके लेट्स स्टार्ट. ओके सो हियर वी गो. 3 2 1 स्टार्ट. अप डाऊन अप डाऊन अप डाऊन. फास्ट लेफ्ट डाऊन राईट डाऊन सुपर फास्ट लेफ्ट डाऊन राईट डाऊन लेफ्ट डाऊन अप डाऊन. काय करताय? हे काय करताय मिस्टर खांडेकर? हे काय करताय तुम्ही? ह्यांचा पण होईल ना मॅम. म्हणजे
हे असं काहीतरी फालतूगिरी करायची नाहीये. मी सांगते तोच एक्सरसाइज करावा लागेल तुम्हाला. कळलं ना? करा. अप डाऊन लास्ट 5 डाऊन 5 डाऊन 4 डाऊन 3 डाऊन 2 डाऊन 1 स्टॉप. गुड 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 खांडेकर. गुड 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 गुड. तुम्ही दमलायत का? नाही ना? नाही दमलाय? खरंच म्हणजे तुम्ही म्हणजे 50शीला येऊन सुद्धा इतके फिट अँड फाईन आहात. आय जस्ट डोंट बिलीव्ह यू नो. 50? हां. आय एम जस्ट 28. ओ या रिअली? आय एम 30. आय एम 32. एनिवे आपण आता नेक्स्ट एक्सरसाइज करूया. ओके. नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला ही टायर सोबत करायची. टायर सोबत करायची नेक्स्ट एक्सरसाइज. ओके. करू ना. फक्त काय करा माहिती आहे, काठी जरा झाड बघा, झाड. टायर मोठा आहे ना, ते असं असं करायला काठी जरा झाड बघा. ते खांडेकर असं नाही करायचंय. खांडेकर कसं कळत नाहीये तुम्हाला? अशी एक्सरसाइज नसते ती. मी जी सांगेन तशी एक्सरसाइज. हे सगळं वेगळं. मगाशी कसं असं होतं. बाजूला बाजूला. हे बघा, एक मिनिट, पाय काढा. हा टायर आहे. ह्याच्यामध्ये डायरेक्ट जंप मारायची. ओके. जंप मारायची आणि हे असं उचलायचं. ओके. आणि हे राऊंड मारायचे. ठीक आहे. चला करा. हे सगळं आता करायचं? हो. आणि 10 राऊंड मारायचे. किती? 10 राऊंड मारायचे. चला चला फास्ट फास्ट. 10? हो 10. का जमणार नाही का तुम्हाला? नाही नाही जमेल ना? नाही असं काही नाही. नाही नाही असं काही नाही. मी दास काय, मी तर हे काय करताय? प्रशांत दामलेची मिमिक्री. हे प्रशांत दामले नाही, प्रसाद दमले असं वाटतंय. मला सांगा हे किती वेळ करायचं? 10 राऊंड करायचे त्याचे. स्टार्ट म्युझिक. ओके ओके. झालं झालं. काय झालं खांडेकर? हा काय होतंय खांडेकर? कर्म क्या झालं 10. करायचंय ना? 10 मारलं. 10 मारले ना? ओके. आता आपल्याला बॉल सोबत एक्सरसाइज करायची. ठीक आहे. हा बॉल आहे, याच्यावर आपल्याला क्रंचेस मारायचे. ह्याने काय आहे ना, आपण ऍब्स वगैरे आपले व्यवस्थित होतात. हे बघा, हा बॉल आहे असा, त्याच्यावर तुम्हाला असं झोपायचंय आणि ह्याच्यावर असे क्रंचेस मारायचे. 1 2 3. ओके. चलो लेट्स स्टार्ट प्लीज. मी करतो. मी बॉल सोबत एक्सरसाइज करायची. हियर वी गो. प्लीज लेट्स स्टार्ट द म्युझिक. 3 वा वा वा. काय चाललंय मी खांडेकर? काय करतो. मी मी उलट उलट ट्राय करू. मी बघा, मी असं पण करू शकतो. बघा हे असं ना, असं. नाही काय चाललंय तुमचं खांडेकर? ही फालतूगिरी करायला तुम्ही इथे आलात? नाही. हे काय चाललंय तुमचं? एक मिनिट खांडेकर, तुम्हाला वजन कमी करायचंय ना? करायचंय की नाही वजन कमी? काय केलंय तुम्ही तुमच्या शरीराचं? काय काय साठवून ठेवलंय त्यात? काय काय पाहिजे? वेफर्स पाहिजे, पापडी पाहिजे, गाठिया पाहिजेत. पोटात एवढ्या गाठिया झाल्यात, त्या कमी करायला नको? काय करून ठेवलंय तुमच्या पोटाचं? नगारा करून ठेवलाय तुम्ही. कसं बोलताय? पहिलं कसं खांडेकर, टोन कसा बदललाय तुमचा हो लगेच? माझं तोंड बघू नका, स्वतःचं तोंड बघा. गालातल्या गालात लपाछपी खेळताय तोंड. तोंड बोलताय तोंड. चला एक्सरसाइज करा. नाही बॉलची जमत आहे तुम्हाला? ओके स्क्वॉट्स मारा. चला चला. हा पायात अंतर ठेवायचं, हात पुढे. ओके. आणि इथे इथे वाकायचं, इथे वाकायचं, इथे. हे व्यवस्थित झालं पाहिजे. चला खांडेकर कम ऑन. ओके लेट्स स्टार्ट म्युझिक. 3 2 1 हियर वी गो. आई आता हे 20 काउंट्स करायचे आणि असंच थांबायचं. पाय भर. ओ आई ओ माय बेबी प्लीज. ओ माय बेबी. आई काय आई तुझा आज उपवास आहे ना? हो. तर आजीने डब्बा दिलाय. अगं बाई ग. ओ ही मानलेली मुलगी तुमची? नाही, ही माझी 4 नंबरची मुलगी आहे. हो. आई ग, आजीने काय दिलंय? खिचडी दिली ना हो, डब्यात? आई. किती ग माझी सासू गुणाची. माझी मोठी मुलगी सुद्धा आली आहे ना बाळणपणाला. हो त्याच्यामुळे. एक मिनिट. अगं शिवाली उभी काय राहिलीयस? हे खांडेकर मामा पाया पड बघू यांच्या. किती फसवालो, किती फसवाल. संस्कारी हो संस्कारी. अतिशय मेंबरशिप घ्यायची आधी सई तामणकर होता.
व्यायाम शिकवताना सचिन गोस्वामी झाला आणि आता डायरेक्ट अलकाताई कुबल. किती फसवाल मला नाही थांब. अरे मी अडकलो, हे काय झालं हो? क्या बात! मस्त, खूप मजा आली. सई. सुसाट परफॉर्मन्स होता. माझा दौलतराव होऊ नाही शकलास तरी या शोची तू दौलत आहेस हे तुला माहिती आहे. फार मस्त परफॉर्म केलं नमा. आउटस्टँडिंग. तू एकतर फिट झाली आहेस हे विजिबली दिसतंय. फार सुंदर संकल्पना होती आणि फार सुंदर सादरीकरण होतं. काही गोष्टी खूप तुम्ही डिटेल टिपल्या होत्या आणि त्या छान एक्झिक्यूट झाल्या. मला फार मजा आली, खूप मजा आली. आणि मंडळी, आता आपण जाहीर करणार आहोत ह्या आठवड्यातील पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी. आणि त्यासाठी मी दोन्ही दर्दी हास्यरसिकांना मंचावर येण्याची विनंती करते. तर मंडळी, कालच्या आणि आजच्या भागातील पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत रसिका वेंगुर्लेकर. तर मंडळी, पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांची मानकरी ठरलेली आहे रसिका वेंगुर्लेकर. कालच्या आणि आजच्या भागातील पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत म्हणजे श्याम सुंदर राजपूत. तर पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी ठरलेले आहेत श्याम सुंदर राजपूत. तर मंडळी, रसिका वेंगुर्लेकर आणि श्याम सुंदर राजपूत या दोघांनाही पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड यांच्याकडून मिळत आहे एक गिफ्ट वाउचर. कॉंग्रॅच्युलेशन्स गाईज, कॉंग्रॅच्युलेशन्स. तर मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. परंतु असे हास्यमय सुवर्ण क्षण तुम्हाला पुढल्या आठवड्यात देखील अनुभवायला मिळणार आहे. त्यासाठी बघत राहा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. को पावर्ड बाय पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड.